मी एवढं सांगू इच्छिते, मी तर काँग्रेस पार्टी सोबत आहे आणि राहणार, आणि मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही, कारण माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि मी काँग्रेस पार्टीचंच काम करणार. इथं चेतन भाऊला निवडून आणण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार. माझ्या प्रभागातून असेल किंवा शहर मध्यमधून जिथे जिथे माझे ओळखीचे आहेत किंवा जिथे माझे संबंध आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊन त्यांच्यासाठी प्रचार करणार आहे. आणि मी शिंदे साहेब आणि प्रणित त्यांशी एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ राहणार. मी ताईंशी रात्री बोलले पण, आणि मला दुःख झालेलं आहे. मी तुम्हाला ते एक्सप्रेस करू शकत नाही, कारण मला ह्या गोष्टीची काही कल्पना नव्हती. आपण बघितलं असेल की मी काल घरी नव्हते आणि त्या एक 10-15 मिनिटात हे काय घडलं, हे मला काय होतं हे आतापर्यंत मला कळालं नाही. कारण काल इकरा हसन येणार होते म्हणून मी त्यांच्या तयारीमध्ये लागले होते, आणि इंडिया गठबंधन असल्यामुळे मी त्यांच्या सोबत राहणार म्हणून मला या ठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांनी मला एक महिला म्हणून त्या ठिकाणी त्यांचे रिसीव्ह करणे, त्यांना होस्ट करणे, त्यासाठी पाठवलेलं होतं. आणि त्या माध्यमात काल तयारीमध्ये असताना हे सर्व घडलेलं आहे, आणि हे अतिशय शॉकिंग आहे माझ्यासाठी पण. आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही रात्री सगळे म्हणजे सांगू शकत नाही एवढ्या भावना हे झालेत, माझ्या दुखावल्यात. पण मी काँग्रेस पार्टीचंच काम करणार आणि शिंदे साहेब आणि ताईंना मी सोडून कुठेही जाणार नाही.